नमस्कार, मी ऋषिकराज. मित्रांनो, जर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं असेल, म्हणजेच आपण त्याला चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतो. हे चारित्र्य प्रमाणपत्र घरबसल्या फक्त ₹123 तुम्ही काढू शकता. मग ते तुम्हाला CSCसाठी लागत असेल किंवा तुम्हाला एखाद्या सिक्युरिटी गार्डमध्ये द्यायचं असेल किंवा कोणत्या नोकरीसाठी लागत असेल किंवा कंपनीमध्ये द्यायचं असेल, कोणत्याही प्रकारचं जर असेल तर ते तुम्ही घरबसल्या फक्त ₹123 काढू शकता. त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे बघूयात. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता, या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर जर तुमचा लॉगिन ID पासवर्ड असेल तर डायरेक्ट लॉग इन करू शकता, नसेल तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं. 5 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म कंप्लीट करायचा. रजिस्ट्रेशन, लॉग इन, ॲप्लिकेशन फीज पेड आणि व्हेरिफिकेशन बाय लोकल पोलीस स्टेशन. अशा प्रकारे हा फॉर्म 5 स्टेपमध्ये राहील. आता या ठिकाणी आपलं पहिल्यांदाच आपण फॉर्म भरतो म्हणून या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपला अकाउंट या ठिकाणी आपल्याला क्रिएट करून घ्यायचं. अकाउंट क्रिएट करताना बघा, सर्वप्रथम बघा या ठिकाणी दिलं आहे रजिस्ट्रेशन फॉर अप्लाइंग फॉर NOC. आता आधार नंबर आहे. आधार नंबर मॅडेटरी नाही आहे, टाकला तरी चालतो, नाही टाकला तरीसुद्धा या ठिकाणी चालतो. खाली या, खाली लास्ट नेम दिलं आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम दिलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं. मिडल नेम या ठिकाणी तुमच्या वडिलाचं किंवा पतीचे नाव टाकायचं. ॲटोमॅटिकली मराठीत येईल. नाही आलं तर तुम्ही मराठीत या ठिकाणी टाईप करायचं आहे. मराठीत व्यवस्थित बघायचं आहे, नाव व्यवस्थित बरोबर आहे का, अशा प्रकारे मराठीत तुम्हाला ते समोर तुमचं नाव, तुमचं आडनाव असेल, तुमच्या वडिलांचं किंवा पतीचे नाव, व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं. खाली या, डेट ऑफ बर्थ टाकून त्यात जर मराठीत येत नसेल तर या ठिकाणी तुम्ही गुगल कीबोर्डसुद्धा यूज करू शकता, तो PCमध्ये किंवा मोबाईलमध्ये. नंतर तुमचं जेंडर निवडायचं, मेल फिमेल काय जे असेल ते. सिलेक्ट SP ऑफिस, तुमचं SP ऑफिस कोणतं आहे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते जिल्ह्यानुसार तुम्ही तुमचं निवडून घ्या. ईमेल ID टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो. मोबाईल नंबर याचं युजरनेम, तुमचा मोबाईल नंबरच तुमचा युजरनेम असणार आहे. नंतर पासवर्ड टाका, pasa@123 या फॉर्मॅटमध्ये. परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा. नंतर कॅपचा, व्हॉट इज द फर्स्ट नंबर, या ठिकाणी समजा 62 तुम्हाला फर्स्ट नंबर विचारतील, सेकंड, थर्ड कोणताही यापैकी एक नंबर विचारतील, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवलं आहे, या ठिकाणी व्हेरीफाय युअरसेल्फ, तर ओके करा. आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP आला आहे, तो OTP समोर या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचं. व्हेरीफाय केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचा. साईट थोडी स्लो चालू शकते. आता मी OTP टाकतो आणि व्हेरीफाय, तर व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे, तर ओके करा. ओके केल्यानंतर परत होम पेजला येईल. आता तुमचा मोबाईल नंबरच तुमचा युजर नेम आहे. तुमचा मोबाईल नंबर टाका, तो पासवर्ड तुम्ही तो क्रिएट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. खाली कॅप्चा कोड दिला आहे, हा कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. तर मी या ठिकाणी युजर ID पासवर्ड टाकून देतो आणि लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे होम पेज तुमच्यासमोर येईल. आता या ठिकाणी बघा, व्यवस्थित तुमचं नाव वगैरे दिसतंय का बघा. सर्व्हिसमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय कॅरेक्टर सर्टिफिकेट 1 नंबरलाच, त्या ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी वरती क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, तर या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट येईल. सर्व्हिसमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट हाच ऑप्शन निवडायचा आहे, खालील ऑप्शन या ठिकाणी निवडायचे नाहीत. नंतर बघा, इन्स्ट्रक्शन आले तुम्हाला. एज प्रूफसाठी तुम्ही काय देऊ इच्छिता अशा प्रकारे सांगण्यात आलं आहे. ॲड्रेस असेल, जनरल इन्फॉर्मेशन, पोलीस स्टेशन, 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. इन्स्ट्रक्शन बघा, एज प्रूफ. एज प्रूफ म्हणून तुम्ही काय देऊ इच्छिता, तर या ठिकाणी तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, SC बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा जन्म दाखला वगैरे असेल, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. मग तुम्ही आयडेंटिटी प्रूफसाठी काय देऊ शकता ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं. आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही तुमचं पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट कार्ड, अशा प्रकारे एनी अदर स्पेसिफाईड पोलीस स्टेशननं जर तुम्हाला काही दिलं असेल ते. नंतर ॲड्रेस प्रूफसाठी पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल अशा प्रकारे देऊ शकता. आधार कार्ड देऊ शकता.
आणि नंतर तुम्हाला एक कंपनी लेटर किंवा NOC द्यायची. ते मी समोर तुम्हाला सांगेल CSCला असो किंवा नोकरीसाठी असो कशाप्रकारे लागेल. नंतर प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर बघा अर्जदाराचे नाव ॲप्लिकंट नेम या ठिकाणी ॲप्लिकंटचं नाव टाकायचं. नाव टाकताना व्यवस्थित नाव टाका. सर्व नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर समोर ऑटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल. नाही मराठीत आलं तर तुम्ही स्वतः मराठीत टाईप करून घ्यायचं. नंतर ID नेम विचारला, पॅन कार्ड देऊ इच्छिता, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन काहीही तुम्ही देऊ शकता. तर मी इथे पॅन कार्ड सिलेक्ट करतो आणि पॅन कार्ड ID नंबर दिला आहे. त्या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाकून घेतो. व्यवस्थित नंबर वगैरे टाका. नंतर खाली बघू शकता अशा प्रकारे पॅन कार्डचा नंबर टाका. खाली प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस स्थायी निवासी पत्ता टाकायचा आहे तुमचा या ठिकाणी सध्या कुठे तुम्ही राहतात. तुमचे बिल्डिंग नेम टाकायचं आहे. नंतर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल समोर. नंतर या ठिकाणी स्ट्रीट मार्ग परत कोणता मार्ग आहे तो टाकायचा आहे. नसल मराठी देत तर तुम्ही टाईप करू शकता. परत लँडमार्क सीमाचिन्ह काय जवळ तुमच्या एखादं मंदिर वगैरे काय जे असेल ते टाका. ऑटोमॅटिक मराठी टाका समोर. लोकॅलिटी वस्ती कोणती ती वस्ती टाकायची. परत मराठी टाकायची. राज्य या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य मी सिलेक्ट करून घेतो. डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा. नंतर तालुका, नंतर तुमचं गाव, पिनकोड टाकायचा आहे. तुमच्या तालुक्याचा जो पिनकोड आहे तो पिनकोड आणि रेसिडेन्शियल केव्हापासून सिन्स राहतात तर तुम्ही जेव्हापासून जन्माचं वर्ष टाकू शकता किंवा त्याच्या अगोदरचं सुद्धा वर्ष या ठिकाणी टाकू शकता. व्यवस्थित या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर आता डू यू वॉन्ट टू व्हेरीफाय प्रिव्हियस ॲड्रेस तुम्हाला जर काही या व्यतिरिक्त एखादा ॲड्रेस द्यायचा असेल मागील निवासी पत्ता जो तुम्ही अगोदर कुठे राहिलात तेथील सुद्धा पत्ता तुम्ही देऊ शकता. तर आपल्याला तो पत्ता द्यायचा नाही. आपण एकाच ठिकाणी राहतो तो म्हणून या ऑप्शनला नो करतो. आता हाच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का जो वरती तुम्ही दिला आहे. जर तोच तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर सेम ॲज अबाव अशा प्रकारे या ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं. तर तोच आपला परमनंट ॲड्रेस आहे. त्याला टिक करा. टिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली वरी जो तुम्ही ॲड्रेस दिला आहे तो ॲटोमॅटिकली खाली येईल आणि हा ऑप्शन निघून जाईल. आता बघा कंपनी नेम अँड ॲड्रेस वेअर NOC सर्टिफिकेट इज सबमिटेड. आता कंपनी नेम आणि या ठिकाणी NOC सर्टिफिकेट द्यायचं. जर तुम्ही आता या ठिकाणी डेजिनेशन विचारले CSC VLE सुद्धा देऊ शकता किंवा नोकरीसाठी सुद्धा देऊ शकता. समजा मी CSC VLE म्हणून देऊ शकतो बा CSC सेंटरसाठी आपल्याला पाहिजे तर मग CSC VLE टाका. समजा तुम्हाला सिक्युरिटी गार्डसाठी पाहिजे एखाद्या कंपनी वगैरे तर मग तिथं डेजिनेशन तिथं पद काय आहे तुमचं तर सिक्युरिटी गार्ड म्हणून तुम्ही तिथे जाणार आहात. मग कंपनी कोणती आहे तुमची जी कंपनी असेल सिक्युरिटी गार्डमध्ये तुम्हाला जायचं त्या कंपनीचं नाव टाका. जर तुम्ही CSC VLE असाल तर CSC VLEची कंपनी टाका. दोन्हीचा सुद्धा या ठिकाणी मी फॉर्मॅट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तसं बघून तुम्ही टाकू शकता CSC VLEनी कशाप्रकारे टाकायचं. नंतर बघा तेथील बिल्डिंग काय इमारत काय ऑटोमॅटिकली मराठीत समोर येईल. नसेल आलं तर तुम्ही टाकू शकता. नंतर मार्ग कोणता आहे लँडमार्क कोणते लोकॅलिटी कुठे येते ती वस्ती कुठे आहे ते टाकायचं आहे. कोणत्या राज्यामध्ये ते टाकायचं आहे. परत कोणत्या जिल्ह्यामध्ये ते टाकायचं आहे. मग तालुका कोणता आहे तो टाका. व्हिलेज कोणता आहे तो टाका. तेथील पिनकोड काय आहे तो टाकायचा. म्हणजे त्या कंपनीची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. CSCची असेल तर CSCची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. जेणेकरून येथे तुम्हाला ते सबमिट करायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन टाकून दिली आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाकली का बघा. आता तुम्हाला ती टाकता येत नसेल तर त्याच्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली. त्यावरती फॉर्मॅट आहे ते बघून तुम्ही टाकू शकता. आता बघा मागील 10 वर्षापासून तुम्ही कुठे राहतात तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर ते ॲड्रेस टाका. केव्हापासून तुम्ही त्या 10 वर्ष त्या पत्त्यावर राहतात तो टाकायचा आहे. तर आपण समजा आपण राहतो त्याच पत्त्यावर राहतोय तर तेथील पत्ता तुम्हाला टाकायचा. मग तेथील सर्व ॲड्रेस टाका. केव्हापासून राहत आहे समजा या ठिकाणी आपण 2004 पासून राहतोय मग तो 2004 ते आजची डेट टू डेटपर्यंत या ठिकाणी टाकायचा आणि समोर तेथील पिनकोड टाका. पुन्हा आणखीन कुठे तुम्ही राहिला असेल तर ते सुद्धा टाकू शकता. नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी काही टाकण्याची गरज नाही. तुम्ही राहत असलेला पत्ता टाकून द्या आणि तेथील टाकून नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचं. एक तुम्हाला कंपल्सरी बाकी 2-3 नाही टाकले तरी चालतं. आता जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क. आता तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर काही खून असेल जन्मखून ती आयडेंटिफिकेशन म्हणून देऊ शकता. समजा तुमच्या चेहऱ्यावर तीळ आहे तर मोल ऑन फेस अशा प्रकारे देऊ शकता. नसेल तर तुम्ही काही टाकण्याची गरज नाही. नंतर बघा हॅव बीन अरेस्टेड. जर तुम्हाला अरेस्ट केलं असेल तर यस करायचं आहे. केव्हा अरेस्ट केलं आहे त्याचं डिटेल्स वगैरे टाकायचं. नसेल तर डायरेक्ट नो करा. हॅव यू बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स. जर तुम्ही राजकारणामध्ये ॲक्टिव्ह असाल तर यस करायचं आहे. कोणत्या पार्टीमध्ये ते टाकायचं. नसेल तर डायरेक्ट नो करायचं.
नंतर बघा इज देअर एनी क्रिमिनल ऑफरन्स रजिस्टर्ड अगेन्स्ट यू, तुमच्या विरुद्ध काही क्रिमिनल ऑफरन्स रजिस्टर झाला आहे का? असेल तर यस करायचं आहे, डिटेल्स द्यायच्यात, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. तर आपल्या विरुद्ध काही नाही म्हणून मी या ठिकाणी सर्व ऑप्शन नो करून घेतो. नंतर बघा ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन लोकॅलिटी हुम युअर नो, तुमच्या जवळच्या 2 व्यक्ती तुम्हाला ओळखतात आहात, तुमच्या ॲड्रेसवरील त्या व्यक्तींची नावं तुम्हाला या ठिकाणी टाकायची. नेम टाका, नंतर त्यांचा ॲड्रेस टाका आणि नंतर त्यांचा मोबाईल नंबर, परत त्यांचं नेम, परत त्यांचा ॲड्रेस आणि परत त्यांचा मोबाईल नंबर. अशा प्रकारे जे 2 व्यक्ती तुम्हाला ओळखतात त्यांची नावं वगैरे टाकायची. खाली या डिस्ट्रिक्ट विचारलं, या ठिकाणी तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट दाखवलं जाईल ते डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते दाखवा, ते दाखवलं जाईल तेच निवडा. नंतर बघा लोकल पोलीस स्टेशन, मग तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं लोकल पोलीस स्टेशन कोणतं आहे ते पोलीस स्टेशन निवडा. खाली डिक्लेरेशन आहे आय हेअर बाय, त्याला क्लिक करायचं, या ठिकाणी बॉक्सला टिक करा. प्लेस, कोणत्या प्लेसवरून तुम्ही फॉर्म भरत आहात ते प्लेस टाका. नंतर डेट कोणती ती डेट टाकायची. सर्व माहिती भरणं झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रिव्ह्यू पेज घेऊन एडिटसुद्धा करू शकता. बरोबर असेल तर सेव्ह करायचं. आता सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे, मी सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर थोडा वेळ तुम्ही या ठिकाणी वेट करायचा आहे. आता या ठिकाणी बघू शकता जसं तुमचा नेटवर्कचा स्पीड असेल त्या पद्धतीने तुमचा फॉर्म हा प्रोसीड होईल. प्रोसीड झाल्यानंतर अशा प्रकारे एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल. या ठिकाणी बघू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे, तर याला ओके करायचं. आता तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अँड सिग्नेचर अपलोड करायचे. तुमच्या फोटोग्राफचं नाव कशा प्रकारे असलं पाहिजे ते फॉर एक्झाम्पल दिलं आहे, त्या पद्धतीने फोटोग्राफचे नाव वगैरे असलं पाहिजे. तर मी फोटो अपलोड करून घेतो. फोटोवरती क्लिक करा. फोटो तुमचा JPEG, PNG किंवा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी चालेल. JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये टाका. होता येईल तोपर्यंत JPEG फॉर्मॅटमध्ये टाका. 5 ते 20 KB दरम्यान, त्याच पिक्सलमध्ये तुम्हाला तो बसवायचा. नंतर बघा सिग्नेचर अपलोड करायची. सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी JPEG अपलोड फॉर्मॅटमध्ये 5 ते 20 KB दरम्यान 256x64 या फॉर्मॅटमध्ये बसवा आणि अपलोड करून घ्या. मी सिग्नेचर फोटो दोन्हीसुद्धा अपलोड केलेत. आता खाली या ठिकाणी बघू शकता डॉक्युमेंट प्रूफ. आता तुम्ही प्रूफ म्हणून काय देऊ इच्छिता, या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. तर ग्रुप 1साठी येथे आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडायचा दाखला देणार आहे. तुम्ही जावीचं सर्टिफिकेट देऊ शकता किंवा जन्म दाखलासुद्धा देऊ शकता 1 नंबरला. नंतर ग्रुप ऑफ 2 या ठिकाणी आयडेंटिफिकेशन म्हणून मी आधार कार्ड देऊ इच्छितो. नंतर तुम्ही ॲड्रेस प्रूफसाठी या ठिकाणी रेशन कार्डसुद्धा देऊ शकता किंवा ॲफिडेविट किंवा रजिस्ट्रेशन काहीही देऊ शकता. तर मी इथे रेशन कार्ड देतो आणि याला ओके करतो. ओके केल्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चूज फाईलवरती क्लिक करा. तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता. नंतर आधार कार्ड दिलं त्या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा. परत आधार कार्ड अपलोड करा. 100 KBच्या आतमध्येच तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करा. नंतर रेशन कार्ड दिलं आहे, रेशन कार्ड फ्रंट बॅक दोन्हीसुद्धा अपलोड करा. नंतर कंपनी लेटर NOC ते सुद्धा अपलोड करायचे. आता ही NOC वगैरे कशाप्रकारे तयार करायची, जर तुमच्याकडे CSCसाठी नसेल किंवा कोणत्याही कारणासाठी नोकरीसाठी तुम्हाला लागत असेल, ते सुद्धा कशाप्रकारे अर्ज त्याचा तयार करायचा ते सुद्धा मी सांगतो. आता बघा या ठिकाणी विनंती अर्ज करायचा आहे. तुमच्या पोलीस अधीक्षक साहेब कोणता जिल्हा आहे ते खाली टाकायचं आहे. नंतर अर्जदार कोण आहे तुमचं त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे. विषय काय तर चारित्र्य प्रमाणपत्र मिळण्याबाबत अशा प्रकारे टाकू शकता. जर तुमच्याकडे कंपनी NOC लेटर नसेल तर, असेल तर तेच टाका. वरील विषयास अनुसरून अर्ज करतो श्री, तुमचं नाव, राहणार कुठले, तालुका, जिल्हा कोणता आहे, येथील रहिवासी, कशासाठी पाहिजे, समजा अग्निवीर रॅलीसाठी पाहिजे की CSC VLEसाठी पाहिजे की तुम्हाला या ठिकाणी गार्डसाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे त्यासाठी तुम्हाला ते नाव टाकायचं आहे. मग खाली प्रतिज्ञापत्र सादर वगैरे करतो आपला विश्वासू या ठिकाणी आणि सही करायची. त्या पद्धतीने हे NOC तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. CSCसाठी असेल तर CSCमध्ये अर्ज करा. त्याच पद्धतीने फॉर्मॅट ते तुम्हाला सेम राहील. सेव्ह करून घ्या. सर्व डॉक्युमेंट्स आपले अपलोड झालेले. कंटिन्यू ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही भरलेले सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला हळूहळू समोर येत आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं पोलीस स्टेशन वगैरे दाखवलेलं आहे. आता प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे प्रोसीड टू पेमेंट करा. नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन ID दाखवेल, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा पे ऑनलाईन. तर मी पे ऑनलाईन या ठिकाणी पेमेंट करून घेतो. प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करा. वॉलेट, नेट बँकिंग किंवा कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी नेट बँकिंग निवडतो आणि प्रोसीड टू पेमेंट करतो. प्रोसीड फॉर पेमेंट.
आता या ठिकाणी तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR वॉलेट, UPI कशाने पेमेंट करू शकतो. तर मी QR घेतो आणि UPIने पेमेंट या ठिकाणी करून टाकतो. अशा पद्धतीने तुमच्यासमोर पेमेंटचा पेज आलेला आहे. थोडा वेळ वेट करायचं आहे. पेमेंट झालेलं आहे बघा, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली आलेलं आहे. ही प्रिंट तुम्ही सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर आपण पेमेंट करू नये या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट हाच ऑप्शन दिसतोय. तर या ठिकाणी अपडेट करायचं पेमेंट आपल्याला, परत त्यावरती क्लिक करा. नंतर ती इन्फॉर्मेशन ती फुल प्रोसेस करून घ्यायची बघा. 2दा-3दा केल्यानंतर तुमचं एका दिवसामध्ये पेमेंट हे होऊन जाईल. पेमेंट झाल्यानंतर व्ह्यू फॉर्म अशा प्रकारे येईल. व्ह्यू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता तुमच्यासमोर तुमचा फॉर्म येईल. अशा प्रकारे फॉर्म तो तुमच्यासमोर जनरेट होईल. आता या ठिकाणी फॉर्म काढण्यासाठी याची जर प्रिंट तुम्हाला काढायची असेल, ॲप्लिकेशन ID दिसतोय तो ॲप्लिकेशन ID कॉपी करा. डाउनलोडवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये प्रिंट फॉर्मवरती या ठिकाणी क्लिक करा. ॲप्लिकेशन ID टाका आणि सर्च करा. जसं तुम्ही ॲप्लिकेशन ID तो कॉपी केलेला टाकसाल आणि सर्च करसाल तर तुमच्या फॉर्मची प्रिंट ही डाउनलोड झालेली असेल. या ठिकाणी बघा कॅरेक्टर ॲप्लिकेशन दिसते, त्यावरती डबल क्लिक करा. हा तुमचा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकल पोलीस स्टेशनला सादर करायचं आहे. तेथे तुम्हाला ते चेक करतील आणि अप्रूव्हल या ठिकाणी देऊन टाकतील. आता नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं. मित्रांनो, तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म आता भरलेला आहे. आता हा भरलेला फॉर्म तुम्हाला तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला, म्हणजे तुमचं जे जवळचं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये तुमचं गाव किंवा शहर येत असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या फॉर्मला ॲप्रूव्हल भेटेल आणि ॲप्रूव्हल भेटल्यानंतर 10 ते 12 दिवसामध्ये तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट येऊन जाईल. अशा पद्धतीने तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आलेलं आहे.